लोहारा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामातील निकृष्ट दर्जा, तांत्रिक त्रुटी आणि जनतेच्या पैशाच्या संभाव्य अपव्ययाविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या जनांदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे। जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या आदेशानुसार पुणे येथील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्यापीठाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील तज्ज्ञ समितीने केलेल्या संरचनात्मक तपासणी अहवालात गंभीर दोष स्पष्ट झाल्यानंतर संबंधित इमारतीचा निकृष्ट स्लॅब पाडण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। सहाय्यक प्राध्यापक स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्राध्यापक सौ Y.T. लोमटे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ समितीने प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली। यामध्ये विनाविध्वंस चाचण्या, बांधकाम साहित्याच्या प्रयोगशाळेतील तपासण्या, प्रत्यक्ष दृश्य निरीक्षण तसेच स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीचा सखोल अभ्यास करण्यात आला। अंतिम अहवालात बांधकामातील गंभीर त्रुटी स्पष्ट झाल्यानंतर नगरपंचायतीने संबंधित ठेकेदारास दोषपूर्ण स्लॅब काढून नव्याने बांधकाम करण्याचे आदेश दिले। सुमारे 5 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येत असलेल्या लोहारा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाबाबत सुरुवातीपासूनच अनेक शंका आणि आक्षेप उपस्थित करण्यात आले होते। मुसळधार पावसात स्लॅब टाकणे, सिमेंट वाहून जाणे, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा संशय, तसेच भविष्यात इमारतीच्या सुरक्षिततेबाबत निर्माण झालेली गंभीर चिंता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती। या संपूर्ण प्रकरणात शिवसेना, उबाठा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी नागरिकांना सोबत घेऊन सातत्याने पाठपुरावा केला होता। नगरपंचायत, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित शासकीय विभागांकडे वारंवार लेखी तक्रारी, निवेदने देण्यात आली। आंदोलन, जनजागृती आणि लोकशाही मार्गाने सातत्याने हा विषय प्रशासनासमोर मांडण्यात आला। या संपूर्ण लढ्यात अमोल बिराजदार, प्रशांत काळे, जावेद जेवळे, सलीम शेख, श्याम नारायणकर, महबूब गवंडी, प्रेम लांडगे तसेच लोहारा शहरातील असंख्य जागरूक नागरिकांनी सातत्याने आवाज उठविला। हा संघर्ष कोणत्याही व्यक्ती, अधिकारी किंवा पक्षाविरोधात नसून जनतेच्या पैशातून उभारल्या जाणाऱ्या विकासकामांचा दर्जा टिकून राहावा, सार्वजनिक निधीचा अपव्यय थांबावा आणि जबाबदार कामकाजाला प्रोत्साहन मिळावे, हा त्यामागील मुख्य उद्देश होता।